सस्पेन्स थ्रिलर किंवा मर्डर मिस्ट्री जॉनरमध्ये इतर भारतीय सिनेमा कुठे पोहोचला आहे आणि आपले मराठी दिग्दर्शक अजूनही ते जुन्या जमान्यातल्या भंगार हिंदी चित्रपटांसारखे सस्पेन्स सिनेमा बनवत आहेत. नमस्कार, मी फिल्मी सूरज पाटील आणि आज आपण बोलणार आहोत महान दिग्दर्शक सचित पाटील आणि सहदिग्दर्शक पुष्कर श्रोत्री यांचा ओल्ड स्कूल सिनेमा असंभव बद्दल. खरे तर मराठी सिनेमा बघायला जाताना मनातल्या एका कोपऱ्यात कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर असतो की हा आपला मराठी सिनेमा आहे, चांगलंच बोलूया. पण हे मराठी दिग्दर्शक चित्रपटाची कथा इतकी चांगली आहे की माझ्याकडे शब्दच नाहीत तिचे गुणगान गाण्यासाठी. बॉस सचित पाटील आणि एम्प्लॉई मुक्ता बर्वे यांच्यात प्रेम होतं, त्यांचं लग्नही ठरतं. पण या एम्प्लॉईला लहानपणापासूनच रात्री एक स्वप्न पडतं ज्यात तिचा कोणीतरी खून करतं, म्हणून ती जोरात किंचाळते. पण ती झोपेतून उठत नाही, तिला हलवावं लागतं तरच तिला जाग येते. म्हणून हे दोघे एका मानसोपचार तज्ञाकडे जातात, संदीप कुलकर्णी. आणि हा दीड शहाणा तिला हिप्नोटाईज करून पाठच्या जन्मात घेऊन जातो. आणि पाठच्या जन्मात जे होतं घाबरू नका, ते मी सांगणार नाही. पण इथे एक गोष्ट मला समजत नाही की हिप्नोटाईज झाल्यावर जेव्हा ती तिच्या स्वप्नात पाठी वळून बघते तेव्हा त्या डॉक्टरला कसं समजतं की ती पाठी वळून बघते. जाऊ दे, काय करायचं आपल्याला. पण प्रत्येक वेळी फ्लॅशबॅकमध्ये ऑलरेडी जे दाखवलं आहे ते दाखवायची काय गरज आहे? जरा प्रेक्षकांनाही डोकं चालू दे. प्रत्येक गोष्ट तमच्याने भरवायची काय गरज आहे? तेही एकदा नाही, दोनदा नाही, तर 3 वेळा. या अशा अफलातून कथेला जोड मिळाली आहे ती उत्कृष्ट पटकथेची. ती इतकी चांगली आहे की माणूस नाही तर रोबोट काम करत आहेत असं वाटतं. या दिग्दर्शक जोडीचं दिग्दर्शन फर्स्ट क्लास. त्यांनी मुक्ता बर्वे सारख्या पट्टीतल्या अभिनेत्रीकडूनही ओव्हर ऍक्टिंग करून घेतली आहे. प्रत्येक सीनमध्ये कलाकारांचा अभिनय इतका चांगला आहे की मला ते बघवत नव्हतं. याला एक मुख्य कारण म्हणजे त्यातील संवाद. खास करून हा रोबोट इतक्या चांगल्या तऱ्हेने संवाद बोलत होता की याच्या नाकातून आणि माझ्या कानातून रक्तच येणं बाकी होतं. इतके पॉवरफुल संवाद आहेत की ते मी आजपर्यंत कुठल्याच चित्रपटात ऐकले नव्हते. एकदम फ्रेश संवाद लिहिले आहेत. हा चित्रपट पाहताना याच्या नावाची सारखी आठवण होत होती की मुक्ता बर्वे इतकी वाईट ऍक्टिंग करणं असंभव आहे, इतके जुनाट संवाद लिहिणं असंभव आहे. 2025 मध्येही असा चित्रपट बनवणं असंभव आहे. पण तो खून कुणी केला आहे हे बघितल्यावरच मला या चित्रपटाच्या नावाची जास्त करून आठवण झाली. कारण त्याला एका हाताने तोंडावर उशी दाबून आणि दुसऱ्या हाताने खून करणं असंभव आहे. उशी न ठेवता झोपेत खून करू शकतो, पण उशीने तोंड दाबून जागा करून खून करणं कसं शक्य आहे? कारण खून होत असलेला माणूस प्रतिकार तर करणारच. प्रत्येक मराठी चित्रपटाला सपोर्ट मलाही करायचा आहे. पण सस्पेन्स थ्रिलर जॉनर मध्ये साऊथ इंडस्ट्रीवाले जसे चित्रपट बनवत आहेत ते बघून अशा चित्रपटांना सपोर्ट कसा करायचा, आणि केलाच तर यापुढेही असेच चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार.